त्याचप्रमाणे यांनी ही स्पर्धा भरवण्याचं काम केलंय, ज्यांनी योगदान दिलंय, जे प्रथम पारितोषिक 51,000, द्वितीय पारितोषिक 31,000, तृतीय आणि चतुर्थ 10,000 व आकर्षक चषक, या सर्व देणगीदारांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. सामन्याची सुरुवात होते. सामन्यातील पहिलं आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपल्या 12वा खेळाडू पॅव्हलियनशी संपर्क द्यायचा आहे. C11 संघाचा 12वा खेळाडू, C11 संघाचा 12वा खेळाडू, त्याचप्रमाणे नागेश्वर चोरवणे संघाचा 12वा खेळाडू आम्हाला पॅव्हलियनशी द्यायचा आहे. सामन्यातील पहिला आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज, पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. स्वयंभू नागेश्वर चोरवणे गावठाण संघाकडून एक आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाजाचं नाव? धन्यवाद दिने शिंदेजी. तत्पूर्वी यानंतरचा होणारा सामना महेश इलेव्हन वावे चिंचाड आणि काविश इलेव्हन मुलुंड दोन्ही संघाच्या संघनायकांनी जरा कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. नक्कीच आम्ही जेव्हा समालोचनाच्या इथून तुम्हाला सूचना देत असतो ना, तेव्हा नक्कीच समालोचन जेव्हा सूचना दिली ना की लगेचच आपण पालन करायचं आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याला सामने फार लवकरात लवकर कसे पार पाडता येतील याची नोंद घ्यायची आहे. लॉंगअपच्या दिशेने मारलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. तत्पूर्वी फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय, 2 ने वाढते. श्री गणेशा झालाय. या 2 धावेने 3 धावा झाल्यात. या 3 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. बिनगडी बाद 3 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. विकास आणि रमेश शेखर. हॅलो, पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. आखोट टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगला फटका लेग फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फसलाय फलंदाजाचा. आणि एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगले क्षेत्ररक्षण सजवले ते CU11 चोरवणे संघाने. एक नावाजलेला संघ आहे. त्याचप्रमाणे तोडीस तोड उत्तर देणारे एक मातब्बर संघ समजला जातो तो नागेश्वर चोरवणे. पुढचा चेंडू गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या मार्क वरत सचिन एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय ते CU11 चोरवणे संघाने. एक मला वाटतं 4 षटकांचा सामना असेल. 40 ते 45 धावा धावफलकावरती लागल्या तर नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याला रंगतदार येणार. मोठा फटका मारलाय लॉंगअपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालवर होते, पण क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झाले, पण झेल मात्र काही झाला नाही. पण फलंदाजाला त्याचा फायदा आलाय आणि 2 धावा घेण्याचे यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 4 धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होते बिनगडी बाद 4 धावा, 5 धावा. पहिला वाईड होता का सर? 5 धावा. धन्यवाद. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा चेंडू घेऊन आलाय गोलंदाज. आखोट टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. फलंदाजाला बांधून धरलाय. पहिलं षटक समाप्ती नंतर संघाची धावसंख्या होते बिनगडी बाद 5 धावा. डीजे ऑपरेटर. होणारा सामना महेश इलेव्हन वावे चिंचाड आणि काविश इलेव्हन मुलुंड दोन्ही संघाच्या संघनायकांनी व्यासपीठाकडे यायचंय. नक्कीच जेव्हा सूचना मिळते तेव्हा सर्व संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपला संघ घेऊन तयार राहायचंय. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते बिनगडी बाद 5 धावा. 4 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, आलेल्या सर्व खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्वयंभू नागेश्वर चषक उतेकर गावठाण 2024 पर्व पहिले. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं ज्यांनी सडल हाताने ज्यांनी मदत केली. प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय क्रमांक 31,000, तृतीय आणि चतुर्थ 10,000 व आकर्षक ट्रॉफी, या सर्व देणगीदारांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक आभार मानतोय. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज
गणेश गणेश आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती चांगलं क्षेत्ररक्षण सजवले. एक चांगल्या प्रकारचा अव्वल दर्जाचा संघ समजला जातो. तशी 11 सोरवणे संघाची धावसंख्या होते 5 धावा. गौरव आलाय दुसरं षटक घेऊन पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. तटस्थ पंच रमेश म्हात्रे आणि शशांक पाटील ज्यांनी 30 ते 40 वर्ष क्रिकेट या खेळाचा दांडगा अनुभव असलेले पंचांच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. पुढचा चेंडू गौरव याचा चांगला चेंडू मारलाय. फटका लॉंगअपच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा इरादा सफल झालाय आणि या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 2 ने वाढते 7 धावा धावफलकावरती लागतायत. दुसरं षटक प्रगती पथावर असताना संघाचं दुसरं आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक. एक चांगली प्रकारची गोलंदाजी करतोय तो गोलंदाज गौरव. एक चांगला युवा खेळाडू. एक चांगल्या प्रकारचे गोलंदाजीची धमक दाखवतोय. काय करणार काय बिघडणार. पुढचा चेंडू चांगला फटका मारला. हेलिकॉप्टर झेल मात्र येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय आणि पहिला गडी बाद होतोय. डीजे होणारा सामना महेश इलेव्हन वावे चिंचाड आणि काविश इलेव्हन मुलुंड. पहिला गडी बाद झालाय 7 धावसंख्येवरती. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय तो गौरव युवा खेळाडू. एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय शेखर या फलंदाजाचा आणि झेलबाद माघारी परतावं लागलंय. पहिला गडी बाद झालाय. गौरव चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. नवीन आलेला गोलंदाज आपल्या फलंदाजीच्या मार्कवरती. हॅलो काविश इलेव्हन मुलुंड. आपल्या संघनायकाने जरा व्यासपीठाकडे यायचंय. काविश इलेव्हन मुलुंड. अनिकेत येतोय आपला वन डाऊन बॅट्समन ज्यांनी संघाच्या संघनायकांनी ज्यांनी धुरा सांभाळले की एक चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारावी लागेल. 4 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. स्पर्धेचा नियम आहे हे आपल्याला माहिती आहे. पण हाय व्होल्टेजचा जेव्हा सामना येतो शेवटच्या चेंडूपर्यंत जेव्हा जातो तेव्हा या नियमाचं नक्कीच पालन करावं लागतं. आम्ही जेव्हा सातत्याने समालोचनाच्या इथून सांगत असतो जरा स्वयंसेवकांना एक विनंती असेल. संघाच्या संघनायकांना एक विनंती असेल की सामना चालू असताना आपण बॉर्डर लाईनचा ताबा घ्यायचा आहे. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय क्रमांक 31,000, तृतीय आणि चतुर्थ 10,000 कंपल्सरी व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. गौरव आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती. पुढचा चेंडू चांगला फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. एक चांगली रनने बिटवीन विकेट. एक गोलंदाज गौरव म्हटलं की एक फलंदाजाला जखडून ठेवलंय आणि संघाची धावसंख्या रोखून धरल्याचं काम ज्यांनी केलंय ते गौरव या गोलंदाजाने. एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक चांगलं शिव 11 चौरवणे संघ म्हटलं की एक नावाजलेला संघ आपल्याला समोर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गौरव बॅटची एज लागले. दुसरा गडी बाद होते. माघारी परतावा लागल या फलंदाजाला. अविनाश आपल्या 0 या धावसंख्येवरती बाद होतले. डीजे आपल्याला शेवटचा आणि फायनल कॉल असेल हा. हॅलो नक्कीच आम्ही सातत्याने एक सूचना देत असतो तेव्हा नक्कीच संघनायकाने याचं पालन करायचं आहे. कारण फार उशीर झालेला आहे. मला वाटतं दुसरा सामना आहे. आजच्या पहिल्या दिवसातील ही दुसरी लढत आपण पाहायला मिळते. शिवश 11 चोरवणे विरुद्ध नागेश्वर चोरवणे. दोन्ही संघ आमने सामने भिडतायत. दुसरं षटक प्रगती पथावर असताना गौरव याची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपला एक निर्णायक षटक फेकण्याचं काम ज्यांनी केले ते गौरव यांनी 2 गडी बाद केलेत. पुढचा चेंडू गौरव पंतांच्या डाव्या साईडने मारा करतोय. चांगला फटका मारा गली पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण होते. या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 8 धावा धावफलकावरती लागतायत.
8 धावा धावफलकावरती लागतात. दुसरं षटक प्रगती पथावर असताना एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा नवीन आलेला फलंदाज आपल्या फलंदाजीच्या मागवरती गणेश एक फलंदाजी जे सलामीला आलेला अजूनही फलंदाज विकास म्हटलं की एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. चौकार आणि षटकार मारावे लागतील. एक चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी उभारावी लागेल या विकास या फलंदाजाला. चांगली 12 धावा धावफलकावरती लागतायत. समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 3 गडी बाद 2 गडी बाद 12 धावा 12 धावा धावफलकावरती लागतायत. स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे उथेकर गावठाण 2024 आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. आजच्या पहिल्या दिवसातील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. नवीन आलेला गोलंदाज विघ्नेश विघ्नेश आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती पंचाच्या डाव्या साईडने मारा करतोय. 10-12 पावलांचा असा स्टार्ट घेतोय. संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 12 धावा 12 धावा धावफलकावरती लागतायत. चांगली फलंदाजी चांगली धावसंख्या उभारावी लागेल ते नागेश्वर चोरवणे संघासाठी. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय लेग फाईन लेगच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येते. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते शेखर या फलंदाजाला. संघाची धावसंख्या होते 13 धावा 13 धावा धावफलकावरती लागतायत. चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण सजवले. अव्वल दर्जाचे दोन्ही संघ आमने सामने आपल्याला भेटताना दिसत आहे. शिव 11 चोरवणे विरुद्ध नागेश्वर चोरवणे. पुढचा चेंडू पुढचा चेंडू टप्प्याचा चेंडू होता. मोठा प्रहार केलाय. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले आणि पंचांचा निर्णय येतोय आणि हा षटकार. आपण उभे राहायचं जेणेकरून चेंडू लवकरात लवकर ग्राउंड वरती कसा येईल आणि सामना लवकरात लवकर कसा संपेल याची आपण हे करायचे नोंद घ्यायची. तर धावफलकावरती धावा लागल्या 13. संघाची धावसंख्या होती 13 धावा. पुढचा 19 धावा माफी असावी आणि हा मोठा प्रहार आणि हा चौकार 23 धावा. मोठा प्रहार केलाय. एक स्फोटक फलंदाज समजला जातो तो शेखर. शेखरने एक मला वाटतं चांगला मनसुबा केलाय की धावा धावफलकावरती बऱ्याच लावाव्या लागतील की आपल्या जर संघाची धावसंख्या उभरावी लागेल 40-45 धावा धावफलकावरती लागल्या तर आमचे साथी स्कोरर सांगतायत सँडी की धावफलकावरती लागल्यात धावा 23 धावा धावफलकावरती तिसरं षटक प्रगती पथावर असताना एक चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षणाला अडवता आला नाही. लॉंगअपच्या दिशेने क्षेत्ररक्षण थोडासा चाच पडलाय पण 2 धावा घेण्याचे यश आले ते शेखर या फलंदाजाला. संघाची धावसंख्या होते 25 धावा 25 धावा धावफलकावरती लागतायत. चांगली हाणामारी करावी लागले. तिसरं षटक प्रगती पथावर असताना शेखर यांनी मनसुबा केलाय. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. 16 धावसंख्येवरती शेखर हा फलंदाज उभारतोय. आपली धावसंख्या पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय. फलंदाज मला वाटतं क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय पण चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. डीजे या चौकाराशी एक चांगली स्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एका
मला वाटतं वैयक्तिक 20 धावांवरती धावसंख्येवरती खेळतोय तो शेखर. थोडासा मनसुबा केलेला दिसतोय की त्याला माहिती आहे की धावसंख्या उभारावी लागेल. जर 40-45 धावा धावफलकावरती लागल्या तर नक्कीच पुढच्या सत्रात एक चांगल्या प्रकारचं मला वाटतं सामन्याची रंगतदार येणार यात काही मोठी शंका नाही. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज थोडंसं मागणं षटक विते विघ्नेश आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती क्षेत्राची थोडीशी विहार रचना रचतोय की माहितीये की शेखर हा फलंदाज मला वाटतं थोडासा स्फोटक फलंदाजी करताना पाहतोय. पुढचा चेंडू विघ्नेश यांचा पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता शेखरने मोठा समाचार घेतलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय झेलबाद होतोय शेखरला माघारी परतावं लागतंय. तिसरा गडी बाद होते डीजे. जितू पंतांच्या डाव्या साईडने मारा करतोय. संघाची धावसंख्या होते 3 गडी बाद 29 धावा. 29 धावा. सिद्धू यांचा पुढील चेंडू फुलटाचे चेंडू आता मला वाटतं पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय आणि चौथा गडी झेल बाद होतोय. नवीन आलेला फलंदाज मयूर आणि निर्णायक षटक जे शेवटचं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज जितू एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. जे हाणामारीचं षटक समजलं जातं या शृंखलेमधलं 4 षटकांचा सामना असेल. पाहूया काय गोलंदाजी करणार काय विहार रचना क्षेत्ररक्षणाची तो शिव 11 सोरवणे संघाची धावसंख्या होते 4 गडी बाद 29 धावा धावफलकावरती लागतायत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तितकंच एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झाले एसटीच्या पाठीमागं. एक अव्वल दर्जाचा संघ समजला जातो. तहसील 11 चोरवणे विरुद्ध नागेश्वर चोरवणे हाय व्होल्टेजचा सामना आहे. पुढचा चेंडू जितू यांचा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न फसला. मला वाटतं मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला. पण एक छोटी धाव घेण्यात यश आले आणि मला वाटतं विकेट आहे. धावबाद होतोय फलंदाज 5वा गडी बाद होतोय. तो नागेश्वर चोरवणे संघाचा विजय.
श्री दिलीप सखाराम उतेकर, पंधरागाव फेडरेशनचे अध्यक्ष यांनी मंडळाला 500 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते उतेकर गावठाण या संघाकडून. आणि गेली मला वाटतं जरी 3 दिवसाची ही स्पर्धा असेल, तुझा चेंडू जितू यांचा पंचाच्या डाव्या साईडने मारा करतोय, मोठा प्रहार केलाय लॉंगअपच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय, दुसरी धाव घेण्याचा इरादा सफल झालाय आणि या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत 2 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 31 धावा. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. वैयक्तिक पहिलं स्वतःचा संघाचं 4थं षटक घेऊन आलाय तो जितू हा गोलंदाज. एक चांगली गोलंदाजी करतोय, एक चांगल्या प्रकारचे अव्वल दर्जाची गोलंदाजी, त्याचप्रमाणे चांगले क्षेत्ररक्षण सजवलंय. टप्प्याचा चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय, पण एक धाव घेण्यात माहिर होतोय फलंदाज संदेश. या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते, 1 ने वाढते. 32 धावा धावफलकावरती लागताय. 32 धावा धावफलकावरती लागताय. शेवटचं म्हणजे 4थं निर्णायक षटक घेऊन आलाय तो जितू. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती चांगला फटका मारलाय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. तत्पूर्वी 2 धावा घेण्यात यश आले मला वाटतं. आणि 6वा गडी धावबाद होतोय तो नागेश्वर चोरोने संघाचा. डीजे तेहतीस धावा विजयासाठी 34 धावांचं आव्हान ठेवलंय ते शिव 11 चोरोने संघासाठी. हॅलो, टॉस का बॉससाठी यायचं आहे. कविश 11 मुलुंड आणि वावे 11 महेश 11 वावे चिंचाटवाडी. टॉस सोडून घेतील आमचे निलेश शिंदे साहेब. आपण टॉस सोडून घ्यायचा आहे. महेश 11 वावे चिंचाट आणि कविश 11 मुलुंड. नक्कीच यानंतरचा होणारा हाय व्होल्टेजचा सामना असेल. मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक महेश 11 आणि कविश 11 म्हटले की मुलुंड या मुंबई नगरीत एक मोठ्या प्रकारचा संघ, एक दादा संघ समजला जातो तो मुलुंड संघ आपल्याला या क्रीडा नगरीत खेळताना पाहायला मिळणार आहे. एक चांगली प्रकारची मोठी लढत. सामना 4 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग असेल याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. हॅलो, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपला 12वा खेळाडू पॅव्हलियनशी द्यायचा आहे. एकाच वेळी जर आमच्याकडे गुणलेखनाकडे जर चुकी झाली तर त्याचा सहनिशा करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा वादग्रस्त होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यासाठी आम्हाला 12वा खेळाडू तुमचा इथे द्यायचा आहे याची नोंद घ्यायची आहे. न तर एक निर्णय असेल न तर पेनल्टी असेल याची नोंद घ्यायची आहे. आयोजकांचा इथे आम्हाला निर्णय दिलेला आहे आयोजक मंडळाने की जर कुठल्याही प्रकारचा वादग्रस्त जर निर्णय झाला तर नक्कीच 2 रनची पेनल्टी असेल याची सर्व संघनायकांनी सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. पहिली सत्र संपले. संघाची धावसंख्या आली 33 धावा. 34 धावांचं आव्हान ठेवलंय.
निलेश शिंदे यांच्या हस्ते टॉस उडवला जातोय आणि तेल आलेला आहे. मागितलं कोणी नाही? फिरसे कोणी मागितलं नाही. पुन्हा एकदा टॉस उडवत आहेत शिंदे साहेब. हेड मागितला आहे आणि तेल आलेलं आहे. पुन्हा एकदा टेल. टॉस आपण जिंकलेला आहे. काय आपला निर्णय असेल? निर्णय काय म्हणजे याचं कारण काय, फिल्डिंगचं कारण काय? बॅटिंग साइड आपली मजबूत आहे ना. म्हणून फिल्डिंग घेतली. म्हणजे पहिलं तुम्ही अटॅक ठेवणार त्यांना कमी आणि नंतर मग चेस करणार, कंपल्सरी चेस. सर हम लोग 50 रन अबाउट स्कोर करने ट्राई करेंगे. अच्छा, आप 50 के ऊपर स्कोर करेंगे और ये लोग आप कितने रिस्ट्रिक्ट करेंगे? कब 30-40 या 50 के अंदर? हाँ, ठीक है, कोई बात नहीं. यहाँ पे ग्राउंड खुला ग्राउंड है, जितना भी आप मार सकते हैं 60-70. दोनों टीमों को हमारी तरफ से शुभकामनाएं. धन्यवाद. थैंक यू. हल नक्कीच यानंतरची मोठी लढत पाहायला मिळते. महेश इलेव्हन विरुद्ध कविश इलेव्हन मुलुंड. तर सामन्याकडे निघून जातोय. सामन्यातील पहिलं निर्णायक षटक घेऊन आलाय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी. एक गोलंदाज तुषार आणि सलामीला आलेली जोडी अनुप आणि अरविंद. एक नावाजलेली जोडी. 4 षटकांचा सामना असेल, कंपल्सरी चेसिंग असेल या स्पर्धेचा नियम आहे. विजयासाठी 34 धावांचा 24 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 34 धावांची गरज असेल ती शिव इलेव्हन थोरवणे संघासाठी. काय घडणार, काय बिघडणार यासाठी माझे साथी समालोचक जे आमचे परम गुरु जे आम्हाला ज्यांनी व्यासपीठावर ज्यांनी दाखवलं आणि समालोचनाच्या भूमिकेत ठाणा मुंबई असू द्या, आमचं 15 गाव असू द्या, ठाणा रत्नागिरी असू द्या, खेड तालुका, ज्यांनी आम्हाला व्यासपीठावर नेण्याचं ज्यांनी पुरेपूर काम केलं ते दिलीपजी उतेकर साहेब. त्यांना विनंती असेल की या सामन्याचं पहिल्या सत्रातील दुसऱ्या सत्रातील धावतं समालोचन करावं. त्यांना विनंती असेल. धन्यवाद विजयजी. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने ऑनच्या दिशेने मारलेले मिड विकेटच्या बाजूने चेंडू चाललाय सीमारेषेकडे. चेंडूच्या बाहेर क्षेत्रक्षेप पडतोय परंतु नाही, चेंडूने त्यांना हरवलंय आणि सुंदर सुंदर असा क्रॅकिंग शॉट चौकार. सुंदर आयोजन आणि नियोजन श्री स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे उतेकर गावठण यांच्या वतीनं अगदी न्यूट्रल ठिकाणी, ज्याला म्हणू की दिवा अशा ठिकाणी आहे जिथे आपण 15 गावातील पहिल्याच वेळेला आपण खेळतोय. एक सुंदर असं मैदान आणि चांगले खेळाडू सकाळपासून खेळतात. पुढचा चेंडू तुषारांचा, यावेळेला रिव्हर्स स्वीप मारायचा होता. चकून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. बिनबाद 8 अशी धावसंख्या, 34 धावांचा पाठलाग 4 षटकामध्ये करताना पंचगिरी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने चालले पहिल्यापासून. अगदी दोन्ही पंच आपला अगदी अनुभव पणाला लावून तिथे खेळतायत. पुन्हा एकदा गोलंदाजाकडे लक्ष. आपटून टाकले चेंडू, एवढ्याला बॉडी पॅक मारलाय. चेंडू अडवला जाईल, निर्धाव चेंडू असेल आणि नक्कीच पंच रमेशजी म्हात्रे आणि शशांकजी पाटील सुंदर पंचगिरी चालले आहे. आणि नक्कीच उन्हातून एवढा जवळजवळ 40-42च्या डिग्रीमध्ये खेळणं तेवढं सोपं नाही. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने मारलाय ऑनच्या दिशेने. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार असा चौकार. जबरदस्त अशी फटकेबाजी बघायला मिळते आपल्याला या षटकामध्ये. धावसंख्या ती बिनबाद 12. पहिला जे नक्कीच डीजे तुमच्याकडे चांगला स्टॉक असेल. पुढचे 3 दिवस आपल्याला लोकगीतं, कोळी गीतं, इकडची काय गाणी असतील धावती गाणी ऐकवाल. पुढचा चेंडू यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला स्वतःला साईडला घेऊन डिफाईन लेगच्या बाजूने चेंडू मारलाय. स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर आणि पुन्हा एकदा येतो चौकार. डीजे ज्याने सलग 4 चौकार मारलेले आहेत आणि 16 धावा नाबाद संघासाठी आणि नाबाद स्वतःसाठी. 34 धावांचं आव्हान. आता मात्र एक छोटंसं आव्हान वाटायला लागलंय. फक्त 18 धावांची गरज ही दिसायला लागली आहे. पुढची 3 षटकं अजूनही बाकी. एक काहीशी हलकी सुरुवात गोलंदाज तुषार याच्या वतीनं प्रयत्न तर करतोय परंतु चांगली फटकेबाजी बघायला मिळते ते अरविंदांना. अरविंद जाडे विकेट किपर. एक स्लिप, एक शॉर्ट मिड ऑफ आहे, एक मिड ऑफ आहे, एक लॉंग ऑफ आहे आणि अशा रीतीने ऑफची फिल्डिंग. ऑनच्या दिशेने आपण बघतो डिफाईन लेग बाउंड्रीवरती, लॉंग ऑन बाउंड्रीवरती एक
शॉट डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक अशा रीतीने आणि एक मिड ऑनला क्षेत्ररक्षक अशा रीतीने 5 आणि 4 ची फिल्डिंग सर्वांना माहितीच आहे. पंचांनी सुद्धा इन्स्ट्रक्ट केलं असेल. आमच्या किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये 4 क्षेत्ररक्षक हमेशा सर्कलमध्ये असतील आणि 5 आणि 4 ची फिल्डिंग असेल. 4 षटकामध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक 15 गाव क्रिकेट फेडरेशनच्या अंतर्गत LBW नसेल याची नोंद घ्यायची आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपण सगळीकडे बघतो त्याप्रमाणेच आहेत. एक सुंदर मैदान आपल्याला बघायला मिळते. जरी छोटेसे खाचखळगे असले तरी तो प्लेन आहे. तिथे काही अडथळा नाही, जखमी होण्याचे काही चान्स नाहीत. पुढचा चेंडू तुषार यांचा आपटून टाकलेला चेंडू. यावेळेला मात्र पॅडवर आदळलेला ऑफच्या दिशेने चेंडू गेलाय. चेंडू गलीच्या बाजूने चाललाय, क्षेत्ररक्षकाच्या मागे पळतोय. एक धाव मात्र निश्चित मिळतंय. दुसरी धाव दोन्ही खेळाडू पळून काढण्याचा प्रयत्न करणार. पंचांचा बघूया इशारा यस लेग बायच्या रूपामध्ये एक चांगली खूण करतायत पंच आणि 2 धावेने भर पडते. धावसंख्या होती ती बिनबाद 18. अरविंद 16 धावावर खेळताय, 2 एक्स्ट्रा धावा आहेत आणि बिनबाद 18. काय षटक चाललेलं आहे पहिलं. काय गोलंदाजीचा समाचार घेतला जातो अरविंद यांच्या मार्फत. पुढचा चेंडू यावेळेला फुलटॉस घेऊन चांगल्या कार्पेट पद्धतीने मारलाय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू लॉंगनला गेलेला चेंडू अडवला जातो. आता मात्र एक धाव मिळते आहे आणि धावसंख्या होती ती बिनबाद 19. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन. आमच्या दऱ्याखोऱ्यामध्ये असलेल्या चोरवणे गावातील ही मंडळी यावेळेला त्यांनी विचार केला की प्रथम वर्ष स्वयंभू नागेश्वर मंडळाचं की आपण शहरामध्ये ही स्पर्धा घेऊन जाऊया आणि नक्कीच यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस घेऊन मारलेला आहे. यावेळेला चेंडू चाललाय लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू आलेला जातो का बघूया. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जातोय नाही. शेवटच्या सेकंड आठवड्यामध्ये चेंडू चंबर सीमारेषेच्या बाहेर जातोय. आणखी एक चौकार मिळतोय. सुंदर अशा 4 धावा मिळतात टीजे. एक सुंदर अशी अवैध अशी भागीदारी सलामी जोडीने बनवली आहे. रिव्हर्स स्वीप मारला. यावेळेला चांगला कनेक्ट झालाय. चेंडू चाललाय रिव्हर्स स्वीपने डिफाईन लेगच्या बाजूने चेंडू गेलाय. बघूया पंचांचा इशारा काय येतोय आणि हा चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार. येऊ द्या डीजे. तिने धावसंख्या आहे ती बिनबाद 27. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. धावसंख्या आहे बिनबाद 27 आणि फक्त एका सत्याची गरज आहे, म्हणजे 34 धावांची गरज, 7 धावांची गरज आहे. स्वयंसेवकांनी मात्र आपलं काम चोख करायचं आहे, कारण आम्ही पूर्ण ग्राउंड बघून आलो. इथे कुठेही बॉल हरवण्याचे काही चिन्ह नाही आहेत. फक्त स्वयंसेवकांनी जाऊन तो चेंडू अडवणं एवढंच गरजेचं आहे. 4 षटकातील जो डाव आहे तो प्रत्येकी 20 मिनिटांमध्ये संपला पाहिजे. हे प्रत्येक गेल्या 5 वर्षामध्ये फेडरेशन अंतर्गत हा नियम चालू आहे. पुढचा चेंडू आपटून चेंडू टाकलेला आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा तडकावायचा होता, चांगला फटका मारायचा होता. चकून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. बिनबाद 27. हा मात्र काहीसा एका बाजूनी चाललेला सामना असं दिसायला लागतंय, कारण 34 धावा हवे तेवढ्या अशा कारगर साबित होत नाहीत फिल्डिंग साईडची जर गोष्ट केली तर. पुढचा चेंडू यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला समाचार घेतलाय आणि उंचावरून उंच टोला मारलाय. लॉंग ऑनच्या दिशेने उंच टोला असा सुंदर असा षटकार 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 विजय. ग्रामीण संघ चांगला आमचा सपोर्ट करतात आणि नक्कीच उद्या सुद्धा चांगले सामने होतील. गोलंदाजाचं नाव बघूया काय आहे. एकच चेंडू शिल्लक आहे. निलेश गोलंदाज आणि क्लीन बोल्ड होतोय तिथे. अशा रीतीने डावी एसटीवरची बेल्स पडलेली आहे खाली आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. एकच धाव हवी आहे, तिसरं षटक आहे. विजय मात्र फलंदाजीच्या बाजूने अगदी दृष्टीपथात आलेला आहे, समोर दिसतोय, परंतु गडी मात्र बाद झालेला आहे. कम ऑन डीजे.
नक्कीच दिवा भाग असो किंवा हा नवी मुंबई किंवा हा एरिया असो, या एरियामध्ये गाजलेलं एक नाव आहे शाहीर एकनाथ माळी. ते शक्ती तुऱ्यामध्ये सुद्धा गाणी जबरदस्त गातात आणि लोकगीतं त्यांची सुद्धा जबरदस्त आहेत. तर जर संग्रह असेल तर आजच्या दिवसात आम्ही विनंती करू की एकनाथ माळी एक सुंदर आवाज आम्हाला ऐकायला मिळाव्या आणि नक्कीच डीजे आणि यूट्यूब सुंदर प्रशंसा होते या दोघांची. यूट्यूबचं माध्यम चांगली क्लिअरिटी. आमचा 15 गाव अखंड या यूट्यूबच्या माध्यमातून मॅचेस बघतायत. एक सुंदर प्रसारण आणि साउंड सिस्टम सुद्धा चांगली आहे आणि डीजे त्याहूनही सुंदर. चांगली कामं करताय तुम्ही. थँक्स. पुढचा चेंडू या वेळेला आल्याबरोबर ती उंच फटका मारलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून. विजयी षटकार मारलेला आहे. अशा रीतीने संघ विजयी होतोय. हार्दिक अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाचं सुद्धा हार्दिक आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कम ऑन डीजे. जो आता सामना झाला शिव 11 चोरवणे विरुद्ध नागेश्वर चोरवणे